मस्तपैकी चाली ऐकायला भेटणार आहेत. ऐका, मला सांगायचं एवढं की बाबा जगद्गुरु तुकोबा आहे म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अरे आई लेकरासाठी हित पाहणारी माय. चला माझं सांगतो ना, कुठवर दुसऱ्याची आई सांगून जातो. ऐका, मी गरीब घराण्यातला जन्म माझा. घरामध्ये बाबा कोणता वारसा नाही, घरामध्ये कुणी माळकरी नव्हतं. वयाच्या 13व्या वर्षी माळ घातली आणि माळ घातल्यानंतर महाराज परमार्थाची आवड, परमार्थाची ओढ असता क्षणी माळ घातली म्हणून घराच्यानी नावं ठेवली. हो, सगळे म्हणायला लागले, अरे 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 रे माळ घातली, अरे अरे माळ घातली. ऐका, माळी समाजातला जन्म माझा. सांगून जातो. ऐका, गरीब घराण्यातलं पोरग कीर्तनकार होईल गॅरंटी नव्हती, पण मित्राच्या रूपाने देव निर्माण झाला आणि देव सारखा मित्र घरी आला आणि सांगितलं, चला महाराज कुठं तरी तुम्ही एवढी पवित्र अशी तुळशीची माळ घातली, कुठं तरी परमार्थाच्या नादी लागा, परमार्थ घडवा. असं म्हटल्या क्षणी महाराज, असं म्हटल्या क्षणी परमार्थाच्या माध्यमातून ओढ निर्माण झाली. बघता बघता कीर्तनकार झालो बाबा. घरामध्ये माय एकटे बाप आमचा काम नाही करत. ऐकून जा, आई काय करू शकते लेकरा करता. माझी मसवडची ताई आहे. ऐका, ह्याच गावची मुलगी आहे. मसवडमध्ये 45 कीर्तनं झाली महाराज. त्या 45 कीर्तनामध्ये मी आई सांगितली, बाप सांगितला, बहीण सांगितली रेगड्या, पण आज ऐकूनच जा. पण दुसऱ्याची सांगितली, माझी कुठंपर्यंत कुठंपर्यंत लपवून ठेवू माझी माय. अरे लहान होतो ना, लहान दुसऱ्याच्या घरी जरी टीव्ही बघायला गेलो तर बाबा दरवाजा लावून घ्यायची. नव्हती टीव्ही आमच्या घरी. परिस्थिती बिकट होती. एक दिवशी प्रसंग असा झाला, माईनं पोटभर जेवायला घातलं, माई शेतात गेली. आम्ही 3 भावंड, मोठी बहीण मसोड मध्येच दिली, छोटासा मधला भाऊ मी छोटासा. आम्ही 3 जण एक दिवशी जेवण करून बसलो होतो. माझी बहीण म्हटली, माझी ताई म्हटली, चल शेजारी टीव्ही बघायला जाऊ. टीव्ही बघायला गेलो, उंबऱ्यापर्यंत गेलो. ऐका ग माय, उंबऱ्यापर्यंत गेलो आणि उंबऱ्यापर्यंत गेल्यानंतर अभिजित महाराज बघता क्षणी आमच्या अंगावचे वस्त्र फाटले होते. आम्हाला नीट राहता येतो. गरीब परिस्थिती आणि गरिबीत लोक काय त्रास देतात ना, ऐकून जा. गरिबीचा तो त्रास जो भोगतो ना, त्याला विचारा आईची किंमत काय, त्याला विचारा बापाची किंमत काय. टीव्ही बघायला गेल्यानंतर आम्हाला बघता क्षणी टीव्ही बघून तर दिलीच नाही, पण आम्हाला बघता क्षणी दरवाजा लावला. पवन महाराज दरवाजा लावला. तिनेही आम्ही दरवाजाच्या बाहेर उभा होतो एका चिरणीत. त्या दरवाजा फाटीतनं आम्ही बघत होतो टीव्ही. मला टीव्ही बघता तो अजूनही माझ्या डोळ्यातलं पाणी गालावर येतं. जसं आम्ही 3 जण टीव्ही बघत होतो, दारात उभं केलं होतं. त्या माईनं बघितलं, डोक्यावरची मोळी जळणाची खाली टाकली, पळत आली आणि माझ्या बहिणीला मारायला लागली. ए माय, का मारते ग बहिणीला? ए माय, का ग मारायला लागली? ग बस, तू पुरं घेऊन आलीस नाही तर दुसऱ्याच्या दारात. माझ्या ताईला मारलं यात काही नवल नाही. बावड्या, जीवनातली घटना आहे. आज एवढं वाईट वाटतं ना. 4 व्हीलर गाडी, बंगला आहे राहिला, जाळायचंय त्याला, काय करायचंय? त्या काळातली माय आणि आताच्या काळातली माय फरक झाली हो. माय मारायला लागली, ताईला मारू नको ग ताई. ताईला मारू नको ग, मारू नको म्हटलं. भावाला मारायला लागली. का मारते दादाला? सांग ना, का मारते? आईचं पाय धरलं. नाका तोंडात रक्त येऊस तर माईनं मारलं. आम्हाला तिथंच रडलेलं सोडून माय एका डांबाखाली गेलेला हमसून रडायला लागली. मी पळत गेलो मायकड पळत गेलो. आई, तुला काय रडायला झालं? अरे बाप तुझा काम करत नाही रे राजा.
बापानं कधी रुपयाची मदत नाही केली मला. हे तुला माहित आहे का रे बाळा, काय तुला फोडणीचा भात आवडतो? हो आई आवडतो ना. मग अरे राजा, दुसऱ्याच्या घरी मी भांडे घासायला गेली ना, भांडे घासता घासता जर फोडणीचा भात इटलेला असला तर पिशवीत भरून मी आणत होते रे राजा तुझ्यासाठी. पण तुम्ही खात होता रे आवडीनं. हे पण तुम्हाला जगवलं ना मी. हो आई जगवलं ना. पण तू का रडते आई, सांग का रडते? आई म्हणली, राजा अजून दुसऱ्याची 2 घरं करते रे भांडी धुणं, पण लेकरांनो तुम्हाला कुणी दारात उभं केलेलं मला नाही चालणार रे. आई नाही राहणार परत दारात उभा. आईचा राग आला मला. नाही राहणार दारात उभा. एक काम कर, तुला जर लेकराची एवढी जर कदर असेल तर टीव्ही घेऊन दे माय मला, आम्ही नाही घरात बाहेर निघणार. माईला एवढंच म्हणलं. मायनं स्वतःच्या पदरानं डोळं पुसले रे स्वतःचे आणि मला कवटाळून मिठी घेतली. ऐका रे तरुण मंडळीलो, हा राहुल महाराजा नारदाच्या गादीवर का उभा सांगून जातो. ऐका, मिठीत घेतलं महाराज आणि मिठीत घेणारी मायनं सांगितलं, राजा तुला टीव्ही घेऊ शकत नाही रे. अरे सकाळी चूल पेटली तर संध्याकाळी चूल पेटत नाही रे. आपण गरीब आहे रे, टीव्हीला पैसे नाहीत रे आपल्याकडे. आले डोळ्यात पाणी, ऐकूनच जा सगळेजण. आई काय करू शकते हे लेकरासाठी? आई टीव्ही घे ग. नाही जाणार. आईला म्हणता क्षणी माईने एकच सांगितलं, राजा मी टीव्ही घेऊ नाही टीव्ही शकत म्हटल्यानंतर मग आई काय करणार? नाही टीव्ही घेऊ शकत तर आम्ही दारात उभा राहणार. माईने मारायला सुरुवात केली. राजा, अरे दुसऱ्याच्या दारात उभा राहू नको रे राजा, मी तुला टीव्ही घेऊ नाही शकत रे पिल्या. पण आई, मी जोपर्यंत जिवंत आहे ना, मला तुला टीव्हीवर बघायचा राजा, टीव्हीवर बघायचा. आणि माईने एवढाच एक शब्द ऐकला म्या. अरे माईचा एवढा शब्द ऐकला जी बाकी फक्त मराठी सिमारी मराठी बाणावर 4 वेळा कीर्तन करण्याची संधी मिळाली. पहिलाच कीर्तन फक्त मराठी चॅनलला लागलं. माझ्या माईनं सगळ्या गावाला पळत आणवानी सांगितलं, माझ्या लेकरू टीव्हीवर आलंय, माझं लेकरू टीव्हीवर आलंय. अरे म्हणून या जगाच्या पाठीवर एवढंच करा रे आई करता. एवढं जरी नाही करता आलं ना, ऐका, निदान तिच्या करता एवढंच करा. कुठंतरी माईला 4 भिंतीच्या आत मध्ये ठेवा.